याच मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. बीडच्या आष्टीमध्ये अशीच परिस्थिती बघायला मिळते. आष्टीच्या शिंदेवाडीतील महेश बापू दरेकर यांनी 3 एकर शेतामध्ये कांदा काढून ठेवला होता. कांदा मार्केटमध्ये घेऊन जायचं होतं, पण पावसानं महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गुणी कांदा भिजवला. काही कांदा वाहून गेलाय, तर उरलेल्या कांद्याचा चिखल झालाय. गेल्या 5 महिन्यांपासून मेहनत घेऊन पिकवलेल्या कांद्याचा डोळ्यात देखत चिखल झाला. एखाद दोन गोणी तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील 6 वर्षांची चिमुकली देखील आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला गेल्यात शेतावर आली होती. आणि चिमुकलीच्या कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा एक भाबडी आशा होती, कारण तिला कांदा विकल्यानंतर तिचे वडील नवीन कपडे आणि चप्पल घेऊन देणार होते. मात्र अचानक आलेल्या पावसानं या चिमुकलीच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे तिला देखील अश्रू अनावर झाले. अशातच निसर्गापुढे हतबल झालेल्या तिच्या शेतकरी बापाला प्रतीक्षा आहे ती मायबाप सरकारच्या मदतीची. साहेब मला तुम्ही मदत करा. हे बघा आमच्या कांद्या कोण कशी गावात साहेब. सगळा कांदा शेतात 3 एकर होता. त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी. आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही, पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता, शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा, परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार, सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्याला सुद्धा पावसानं झोडपलंय. दौंड शहरातनं जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे मनमाड सांगली महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. या साचलेल्या पाण्यातनं वाट काढताना चालकांना कसरत करावी लागते. आता पुढची बातमी. लातूरमध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे ओढे नाले ओसंडून भरून वाहत आहेत. शिरूर अनंतपाळ इथं वाहणाऱ्या घरणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि त्यामुळे शिरूर अनंतपाळ इथे बांधलेला पर्यायी पूल त्यात वाहून गेलाय. वाहतूक ठप्प झाली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा 3 दिवसांपासून रिमझिम पाऊस बरसतोय. सततच्या पावसामुळे शेती कामांना ब्रेक लागलाय. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं. हवामान विभागानं आज तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय. मात्र मागील 2 दिवसांच्या तुलनेत सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडलाय. या पावसामुळे तालुक्यातील अनेक लहान पूल पाण्याखाली गेलेत. मस्तरवाडीतील ओढ्यावरच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटलाय. अहिल्यानगर जिल्ह्याला सुद्धा पावसानं चांगलं झोडपलंय. गुणवाडी परिसरातले नदी नाले 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात दुथडी भरून वाहत आहेत. मागील काही दशकात मे महिन्यात इतकं पाणी कधीच पाहिलं नव्हतं असं ग्रामस्थ सांगतायत. तर पालघर जिल्ह्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय. या पावसामुळे भात शेतीला फटका बसला असून सुकत घातलेल्या मासळीचं देखील नुकसान झालंय. राज्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील मंचर इथे मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय, त्यामुळे शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर हिंगोलीमध्ये पावसामुळे ओढे नाले प्रवाहित झाले, तर कयाधू नदीपात्रात देखील पाण्याची पातळी वाढल्यामुळे नदी प्रवाहित झाली आहे. धाराशिवमध्ये 24 दिवसात 19 दिवस पाऊस झाल्यामुळे जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. मे पासून सूर्यदर्शन दुर्मिळ झालंय. पावसामुळे मशागतीची कामं सुद्धा खोळंबली आहेत. अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कांद्यासह भुईमूग, आंबा आणि अन्य शेती पिकांचं नुकसान झालंय.